एका गरीब शेतकऱ्याने या दोन तलाठी महिलांना कशा प्रकारे धडा शिकवलेला आहे पहा। आता या ज्या महिला आहेत त्या अक्षरशः ढासाढासा रडत आहेत। असं त्यांच्यासोबत नक्की काय घडलं पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। आता किनवट तालुका जिल्ह्यापासून दूर व आदिवासी बहुल असल्याने गौण खनिज समृद्ध वनसंपदा आहे। या माध्यमातून चंगळ करण्यासाठी अनेक जण येथे पोस्टिंग घेतात। मग या दोघींनी सुद्धा असंच केलेलं आहे, म्हणजे चंगळ करण्यासाठी आणि आपल्याला पैसे मिळवतील यासाठी या दोघी सुद्धा तिथे पोस्टिंग त्यांची होती। मग काय झालं पहा की बदली झाल्यावरही जुन्या प्रलंबित प्रकरणाला कॅश करण्याच्या उद्देशाने तलाठी भाग्यश्री भीमराव तेलंगे व सुजाता शंकर गवळे या दोघींनी तयारी चालवली होती। मात्र अर्ज करूनही नियमानुसार असलेले काम करण्यासाठी होत असलेली पैशांची मागणी अर्जदारास मान्य नव्हती। म्हणजे तो जो एक शेतकरी होता त्याच्याकडून 16,000 रुपये या दोघी मागणी करत होत्या आणि तो एक गरीब शेतकरी होता। भ्रष्टाचारांना धडा शिकवण्याच्या उद्देशाने तक्रारदाराने म्हणजेच त्या शेतकऱ्याने ACB कार्यालय गाठून तक्रार नोंदवली। मग त्या अधिकाऱ्यांना याची खात्री पटताच 3 जून रोजी गोकुंदा येथे सापळा रचला। यावेळी तक्रारदाराने कामासाठी येत असल्याचे सांगितल्याने दोन्ही महिला तलाट्यांनी पैसे घेण्याचे नियोजन केले। दरम्यान ACBच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार अर्जदाराने व्यवहारासाठी ठरलेली रक्कम चर्चा करून तलाठी गवळे यांना दिली। ती स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने दोन्ही महिला तलाट्यांना ताब्यात घेतले। लाच प्रकरणात फसल्याचे लक्षात येताच दोघींनाही रडू कोसळले। या प्रकरणी किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींना 4 जून रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। लोकसेवकांच्या खदाड वृत्तीला कंटाळलेल्या एका शेतकऱ्यांनी त्यांना चांगलीच अद्दल घडवलेली आहे। आता पुढे बघायचं आहे की यांना कडक शिक्षा काय होत आहे। तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।